अजित पवार यांनी शरद पवार यांच्या विरुद्ध केलेलं राजकीय बंड हे महाराष्ट्रात खूप प्रसिद्ध झालं। कारण शरद पवारांसारखा माणूस ज्यानं 6 दशकं महाराष्ट्राच्या राजकारणात काढलेत आणि त्यांच्या राजकीय धोरणीपणाबद्दल नुसत्या चर्चा नाही तर विरोधकांमध्ये कायम एक धाक असतो। अशा शरद पवारांचा पक्ष फोडणं, त्यातल्या त्यात 40 आमदारांना हाताशी धरून वेगळं होणं ही काही सोपी गोष्ट नाहीये। अजित पवारांनी ते करून दाखवलं। पण आता जशा जशा विधानसभा निवडणुका लागल्यात तसं तसं महाराष्ट्रातलं राजकीय वारं फिरायला सुरुवात झाली आहे। 84व्या वर्षी शरद पवार हे महाराष्ट्र पालथा घालतायत। उन्हात, थंडीत, वाऱ्यात शरद पवार महाराष्ट्रात रान उठवतात। त्यांच्या सभांना तुफान गर्दी होताना दिसतेय। त्यांच्या पक्षाची शिवस्वराज्य यात्रा उठून दिसतेय। असं असताना दुसरीकडे अजित पवार मात्र महायुतीमध्ये बॅकफुटवर गेलेले दिसतात। अजित पवारांची महायुतीमध्ये घुसमट होतीये का? अजित पवार महायुतीमध्ये नाराज आहेत का? एकनाथ शिंदे यांचं अजित पवारांशी जमत नाही का? आणि जागा वाटपामध्ये अजित पवारांना पुन्हा एकदा दुय्यम स्थान स्वीकारावं लागेल का? हे सगळे प्रश्न जनतेच्या मनात येत आहेत आणि त्याचाच वेध घ्यायचा प्रयत्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत। नमस्कार, मी संजना, टीओडी मराठीमध्ये आपलं स्वागत। विधानसभा निवडणुका लागल्यानंतर लगेच शरद पवार यांच्या निवासस्थानी महाराष्ट्रातील इच्छुकांची मोठी गर्दी व्हायला लागली आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे पवारांच्या घरी जे इच्छुक भेट देत होते त्यामध्ये सगळ्यात जास्त इच्छुक हे अजित पवारांचे विद्यमान आमदार आहेत। आता नावं घ्यायची झाली तर जुन्नरचे बेनके, पिंपरी चिंचवडचे नाना काटे, भोसरीचे विलास लांडे असतील किंवा फलटणचे दीपक चव्हाण, माढ्याचे बबन शिंदे असतील, हे सगळे अजित पवारांचे शिलेदार पण आता शरद पवारांच्या दरबारात दिसून येतात। लोकसभेला अमोल कोल्हे गेले होते, आता नरहरी झिरवळ पण जाऊ शकतात। ते स्वतः त्यांच्या मुलासाठी शरद पवारांच्या पक्षातून त्याला तिकीट मिळावं यासाठी प्रयत्न करताना दिसते। आता या सगळ्याचं कारण सोपं आहे। लोकसभेनंतर महाराष्ट्रात तुतारीची हवा आहे, शरद पवारांना जनतेची साथ आहे हे कळायला राजकारण्यांना वेळ लागत नाही आणि त्यामुळे स्वतःचं राजकीय भविष्य सुरक्षित करण्यासाठी ही जी सगळी नेते मंडळी आहे ती आता शरद पवारांकडे सरकू लागलेत। शरद पवारांनी सुद्धा प्रत्येक उमेदवारांचं इलेक्ट्रोल मेरिट लक्षात घेऊन त्यांना पक्षाची दारं उघडी करायला सुरुवात केली। आता दुसरा मुद्दा येतो तो म्हणजे अजित पवार यांच्या पक्षातल्या सिनियर नेते मंडळींचा। मग यामध्ये छगन भुजबळ असतील, रामराजे निंबाळकर असतील किंवा दिलीप पाटील असतील। खरं तर याच मंडळीच्या सल्ल्यानं अजित पवारांनी बंड केलं। छगन भुजबळ तर बंड करण्याआधी स्वतः शरद पवारांकडे जाऊन आलेत। दिलीप वळसे पाटील यांच्या इतका शरद पवारांचा जवळचा माणूस दुसरा कोणीही नाहीये। असं असताना आता भुजबळ, दिलीप वळसे पाटील, रामराजे निंबाळकर यांचं पक्षात काही खरं दिसत नाही। नुकतीच फलटणमध्ये शरद पवारांची सभा झाली तेव्हा रामराजे यांचे बंधू संजीव राजे यांनी तुतारी हाती घेतली। अर्थात रामराजे निंबाळकर यांच्या परवानगीशिवाय हे घडेल असं वाटत नाही, पण परत एकदा राजकारणात घटनांचे अर्थ समजून घ्यायचे असतात। दुसरीकडे छगन भुजबळ यांना राज्यसभा न मिळाल्यामुळे ते नाराज आहेत। असं असताना अजित पवारांची घरच्या आघाडीवर चांगलीच अडचण झालेली आहे। एकीकडे स्वतःच्या पक्षातले आमदार सोडून चाललेले जात असताना घरच्या आघाडीवर अजित पवार वेढले गेलेले असताना दुसरीकडे महायुती सुद्धा अजित पवारांना फार काही सन्मानाची वागणूक मिळते अशातली गत नाहीये। लोकसभेला अजित पवारांना फक्त 4 जागांवर बोलवण करण्यात आली, त्यातली रायगडची एक जागा जेमतेम अजित पवारांनी जिंकली। लोकसभेला अजित पवारांनी सांगितलं की विधानसभा आम्ही जास्त जागा मिळू, पण आता प्रत्यक्षात मात्र अजित पवारांची 50 ते 60 जागांवर बोलवण होण्याची शक्यता आहे। जर असं असेल किंवा असं झालं तर तो अजित पवारांच्या राजकीय भविष्यासाठी एक प्रकारचा इशारा ठरेल। कारण कुठल्याही प्रादेशिक पक्षाचा विस्तार म्हणून हे महत्त्वाचं असतं आणि पक्षाचा विस्तार करण्यासाठी निवडणुकांशिवाय दुसरी कोणतीही चांगली संधी नसते। जितके जास्त आमदार तितके जास्त खासदार तुमच्या पक्षाचे निवडून येतात तेवढं राज्यातील तुमचं स्थान बळकट होतं। त्यामुळे आता विधानसभेला महायुतीमध्ये अजित पवारांना जागा वाटपात शिवसेना आणि भाजपपेक्षा कमी जागा मिळणार असतील तर इथंच अजित पवारांचं राजकीय भवितव्य धोक्यात आल्याचं बघायला मिळतंय। आता पुढचा मुद्दा येतो तो म्हणजे पुढच्या पिढीचा। 2019ला पार्थ पवारांनी मावळ लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली, त्यांचा पराभव झाला। पराभव झाल्यानंतर पार्थ पवार बराच काळ राजकीय अज्ञातवासात होते। 2019ला रोहित पवार हे पहिल्यांदा आमदार झाले। आज शरद पवार यांना महाविकास आघाडीचं सरकार आलं तर ते त्यांना महत्त्वाची भूमिका देतील अशी घोषणा करतात। आज 2024 मध्ये राष्ट्रवादीमध्ये बंड झाल्यानंतर
रोहित पवार शरद पवारांसोबत राहिले. 2024च्या लोकसभा निवडणुकांमध्ये बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवारांचा पराभव झाला. याच निवडणुकीच्या निमित्तानं युगेंद्र पवार या अजित पवारांच्या सख्या पुतण्याची राजकारणात एंट्री झाली. सध्या युगेंद्र पवार हे बारामती विधानसभा मतदारसंघातून थेट निवडणूक लढवण्याची तयारी करतात. एकीकडे अजित पवारांचे 2 तरुण मुलं पार्थ आणि जय पवार हे राजकीय प्रतलावरती फारसे प्रभावी दिसत नसताना, दुसरीकडे युगेंद्र पवार आणि रोहित पवार मात्र शरद पवारांच्या खांद्याला खांदा लावून लढतायत आणि जनतेला ही बाब नक्कीच अधोरेखित दिसते आणि न कळतपणे तुलनाही होते. त्यामुळे यंदाची निवडणूक अजित पवारांच्या पुढच्या पिढीचं देखील राजकीय भवितव्य ठरवणारी आहे. महायुतीमध्ये भाजप आणि शिवसेना हे जसे नैसर्गिक मित्र आहेत, तसे एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांचे पक्ष नाही आहेत. किंबहुना एकनाथ शिंदे यांनी जेव्हा शिवसेना फोडली तेव्हा अजित पवारांसोबत पटत नाही असं कारण सांगत त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर आरोप केले होते. अजित पवार जेव्हा महायुतीत सहभागी झाले तेव्हा त्यांना अर्थखात दिल्यावर देखील एकनाथ शिंदेंनी बरीच आदळआपट केल्याचं कळत होतं. पण भाजपच्या मदतीनं मध्यस्थीनं महायुतीची नौका पार झाली. मात्र आमदारांचा निधी अडवणं, विकास कामांना खीळ घालणं, प्रशासकीय हेवे दावे या गोष्टी एकनाथ शिंदे आणि अजित पवारांमध्ये सुरूच राहिल्या. अगदी शेवटच्या मंत्रिमंडळ बैठकांमध्ये देखील शिंदे आणि पवार यांच्यात वाद झाल्याची चर्चा. पण जिथं भाजप आणि शिवसेनेमध्ये नैसर्गिकरित्या वोट ट्रान्सफर होते, म्हणजेच भाजप आणि शिवसेनेचे मतदार हे एकमेकांच्या उमेदवारांना निवडणुकांमध्ये मतदान करतात, तसं नैसर्गिक वोट ट्रान्सफर हे अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्या पक्षामध्ये सहसा होताना दिसत नाही. त्यामुळे महायुतीमध्ये येऊन देखील अजित पवारांच्या हाती फार काही लागले असं अद्याप तरी दिसत नाहीये. नाही म्हणायला अजित पवारांना पुन्हा एकदा 4थ्यांदा उपमुख्यमंत्रीपद मिळालं, पण त्याचा फायदा किती करून घेता आला हा भाग मात्र वेगळाच आहे. या सगळ्यामुळं अजित पवारांच्या राजकारणाकडं आणि त्यांच्या प्रत्येक खेळीकडं आता सगळ्यांचंच बारकाईनं लक्ष असणार आहे. दरम्यान या सगळ्यावर तुमचं मत काय? अजितदादा एकटे पडलेत का? अजितदादांचं राजकीय भवितव्य धोक्यात आहे का? कसं असणार आहे अजित पवारांचं राजकारण? काय वाटतं कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असल्यास नक्की लाईक शेअर करा आणि अशाच व्हिडिओसाठी आवर्जून TOD मराठीला सबस्क्राईब करा.